हनुमान जयंतीचे औचित्य साधून 10,008 वेळा हनुमान चालीसाचे पठण. हजारो लोकांनी केले सामूहिक हनुमान चालीसा पठण. महिलांसह लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांनी देखील घेतला सहभाग. गोंदियाचे सिव्हिल लाईन येथील हे हनुमान मंदिर अत्यंत जागरूक देवस्थान म्हणून ओळखले जाते. हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात भक्तीचा महापूर लोटला होता. जय श्रीराम आणि जय हनुमानच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला. केवळ गोंदियाच नव्हे तर नागपूरहून खास पठण करण्यासाठी अनेक भक्त या ठिकाणी दाखल झाले होते. या मंदिरात येणाऱ्या प्रत्येकाची मनोकामना पूर्ण होते अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे. त्यामुळेच महाराष्ट्रासह शेजारील मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यातून हजारो भाविक दर्शनासाठी आणि पठणात सहभागी होण्यासाठी आले होते. महिलांनी या कार्यक्रमात पुढाकार घेत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली तर अबालवृद्धांच्या उत्साहाने सोहळ्याची शोभा वाढवली. इथे महिलांना आणि सगळ्या पुरुषांनी इथे छान पठण केलं आहे आणि या समितीचे आभार की त्यांनी इतका सुंदर कार्यक्रम त्यांनी भक्तिमय वातावरण असं त्यांनी स्थापन केलं आहे. सगळ्यांच्या अंगात असं भक्ती आणि श्रीरामाची महिमा आणि हनुमान जयंती पौर्णिमा उद्या असून आज सगळे एकत्रित होऊन हनुमान चालीसा छान आपलं एकत्रित करून मनाने आणि इच्छेने प्रार्थना करून छान पठण करताना दिसले सगळे. मी 25 वेळा पठण केलं आणि मी नेहमी दरवर्षी आमच्या साहेबांसोबत इथे त्या हनुमान जयंती कार्यक्रमाला येत असतो आणि आपल्या सगळ्या कुटुंबियांसाठी इथे प्रार्थना करते आणि असेच सगळे गोंदियावासियांनी असंच छान कार्यक्रम आयोजित करून आम्हाला सगळ्यांना त्यांनी बोलवावं तेव्हा केलेली आहे. आणि ह्या दिवसाची मी वाट पाहत राहतो की आपल्याला हनुमान जयंतीच्या एक दिवस पूर्वी गोंदियाच्या सिव्हिल मंदिरमध्ये जाऊन हनुमान चालीसाचे पठण करायचे आहे. इथे ज्या पद्धतीने सामूहिकपणे हनुमान चालीसा पठण होते मनाला प्रसन्न वाटते. एक आध्यात्मिक वातावरण असतो. अनेक विशिष्ट प्रकारचा आनंद आपल्याला ह्या पठणातून मिळत असते. श्रद्धा तर आहेच पण श्रद्धासोबतच एक जो माणसाला जो आनंद महसूस होतो त्याची मी इथे कुठल्याही प्रकारची किंमत करू शकत नाही. आणि आज या हनुमान चालीस पठणाकरता मी विशेष करून नागपूरहून माझ्या सपत्नीस आम्ही इथे आलेलो आहे. आपली श्रद्धा असणे महत्त्वाची असते. श्रद्धा आणि आपले कर्तव्य केले तर आपल्या मनोकामना नक्कीच पूर्ण होतात. आणि ह्या मंदिरात मी हे मंदिर पूर्वी चौकामध्ये होते, नंतर इथं स्थलांतरित झाले. तेव्हापासून मी या मंदिरात सेवा देत आहे आणि इथे मला अत्यंत आनंद वाटते. आणि श्रद्धा आणि आपले कर्तव्य केले तर आपल्या नक्कीच मनोकामना पूर्ण होतील अशी मी माझ्या गोंदियावासियांच्या नागरिकांना सांगू इच्छितो. हनुमान जन्म उत्सव के पूर्व संध्या पर 10,008 हनुमान चालीसा का सामूहिक पाठ किए जाते हैं. उसमें हजारों लोग शामिल होते हैं और अपने पुण्य कमाते हैं. और शाम को 7 बजे फिर आरती होगी. उसके बाद में महाप्रसाद होगा. और उसके बाद में सुबह कल हनुमान जन्मोत्सव के समय 5 बजे महाअभिषेक का आयोजन किया गया. उसमें भी हजारों आदमी आकर और महाअभिषेक करते हैं. कम से कम 600 के ऊपर महिलाएं हनुमान चालीसा का पाठ कर रही हैं. ये कम से कम 18-19 वर्ष से हो रहा है, जब से नया मंदिर बना. जब से ये ज्योति मतलब जब मंदिर बना ये नया, जब से अखंड ज्योत जली हुई. कितने सालों से चलते आ रही है? 20 वर्ष से. 20 वर्ष मेरे को भी हो गए जब से यह अखंड ज्योत चालू है. नया मंदिर बना जब से. कल किस तरह के कार्यक्रमों का आयोजन किया गया है? कल सुबह 5 बजे महारुद्राभिषेक किया जाएगा हनुमान जी महाराज का. उसके बाद में हवन होगा. हवन के बाद में महाआरती होगी. महाआरती के बाद में 11 बजे बाद में महाप्रसाद का आयोजन किया जाएगा. दिन भर हजारों की संख्या में श्रद्धालु लोग दर्शन करने के लिए आएंगे.